नमस्कार. उत्तुंगच्या पूर्वार्धामध्ये उत्तुंग व्यक्तिमत्व अनुभवल्यानंतर उत्तुंगच्या कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये एका उत्तुंग स्वराला मानवंदना देण्यासाठी आपण या सेकंड हाफमध्ये दुसऱ्या भागामध्ये सगळेजण जमलेलो आहोत. माणिक स्मृती या सांगीतिक कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा उत्तुंगच्या वतीने मनापासून स्वागत करते. तुम्ही तुमच्या मनातली माणिक त्यांची गाणी आणि स्वरमंच यातला वेळ कमीत कमी ठेवण्यासाठी फक्त या कलाकारांचं एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करूया आणि मग पुढची सूत्र मी मंजिरी ताईंकडे देते. पुढचा कार्यक्रम त्यांच्या निवेदनातनं खुलत आपण माणिक त्यांच्या गाण्यांचा आनंद घेणार आहोत. मी उत्तुंगच्या प्रतिनिधींना विनंती करते, आपण कृपया सर्वांनी स्वरमंचावरती यावं आणि या उत्तरार्धामध्ये सहभागी असलेल्या सर्व कलाकारांचा छोटासा सन्मान आपण करावा. उत्तुंगचे प्रतिनिधी आपण कृपया स्वरमंचावरती या. यामध्ये सहभागी वेदश्री खाडीलकर ओक, केतकी चैतन्य, सावनी दातार कुलकर्णी, डॉक्टर मीनल माटेगावकर, या गायिकांना साथ संगत करणारे तबल्यावरती साथ संगत अभिजित जायदे, सारंग भांडवलकर आवाज आणि ढोलकीवरती साथ संगत करतील. सारंग भांडवलकर, उदय कुलकर्णी संवादिनीवरती साथ संगत, तुषार दीक्षित गोल्डवरती साथ संगत तुषारची आणि या माणिक स्मृतीच्या सुसंवादिका मंजिरी धामणकर. या सर्व कलाकारांचं मनापासून स्वागत स्वरमंचावरती आणि पुढचा कार्यक्रम आपण इथे लगेचच सुरू करतो आहोत. पूर्वार्धामध्ये आणि उत्तरार्धामध्ये अतिशय उत्तम ध्वनिव्यवस्था ज्यांनी सांभाळली त्यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. सुजित खांबे दरवर्षी आपली ध्वनिव्यवस्था अतिशय उत्तम पद्धतीने आपली आणि इतरही अनेक कार्यक्रमांची ते सांभाळत असतात. उत्तुंगच्या वतीने मी त्यांचेही सगळ्यांचे आभार मानते. आणि या त्रिदशकपूर्ती आनंदोत्सवामध्ये सहभागी झालेले तुम्ही सर्व रसिक आता माणिक स्मृती जागवण्यासाठी इथे जमलेलो आहोत आपण सगळेजण. त्यामुळे पुढची सूत्र मी मंजिरी धामणकर आपणाकडे सुपूर्द करते आणि आपण सुरुवात करतो आहोत माणिक स्मृती या उत्तुंगतर्फे आयोजित कार्यक्रमातल्या उत्तरार्धाला. हॅलो 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 हॅलो, ठीक आहे ना? धन्यवाद स्नेहल. तर या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मी मंजिरी धामणकर सर्व रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. रसिका हो, एक संस्कृत सुभाषित आहे, त्याचा अर्थ असा आहे, सागर पूजा होई जलाने अन सूर्याची निरांजनाने, दोघेही परिपूर्ण त्याविना तोषती ते केवळ भक्तीने. सूर्याची पूजा दिव्यानी करतो, सागराची पूजा त्याच्याच पाण्याचं अर्घ्य देऊन करतो. ते दोघंही त्याशिवायच परिपूर्ण आहेत. त्यांना परिपूर्ण होण्यासाठी दुसऱ्या कशाचीही गरज नाही आहे. पण भक्तिभाव महत्त्वाचा आणि अगदी तोच भाव, समर्पण भाव घेऊन आज हा माणिक स्मृती या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे. तुझे तुला अर्पण. माणिकबाईंच्या दिंडीचे आपण सगळेच जण वारकरी आहोत. माणिकबाईंनी जी भक्तीची गोडी ऐकणाऱ्यांपर्यंत पोचवली, तीच गोडी आज आपण त्यांना अर्पण करणार आहोत त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने. आणि म्हणूनच माणिकबाईंना वंदन करून त्यांच्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात करूया समूह गीतात गायलेल्या अमृताहुनी गोड असलेल्या
या अभंगाला. हॅलो हॅलो. नये माझ्या चित्ती
आपण विचार केला की माणिकबाई या भावगीत भक्तिगीत गायिका होत्या, नाट्यसंगीत गाणाऱ्या होत्या, उपशास्त्रीय संगीत गाणाऱ्या होत्या की शास्त्रीय संगीत गाणाऱ्या होत्या. खरं तर कुठल्याच साच्यात त्यांना बसवणं कठीण नाही, अशक्यच आहे. ज्या ज्या वेळी जो जो संगीत प्रकार गायच्या तो इतका समर असून की ऐकणाऱ्याला वाटावं बस हीच यांची खासियत. अभिजात संगीतातले काही राग जणू काही त्यांच्याच गळ्यासाठी तयार झालेत की काय असं वाटावं. आप्पा जळगावकरांनी मला एक आठवण सांगितली होती. त्यांच्या उमेदवारीच्या काळामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की जोशीबुवा नावाचा एक अंध तबलजी एकदा मला एका घरी घेऊन गेले आणि समोर पाहिलं तर काय, साक्षात माणिक दादरकर केस विंचरत उभी. ते सोज्वळ सौंदर्य पाहून ते म्हणाले मी अक्षरशः दिपून गेलो आणि माणिकला साथ करण्याची माझी इच्छा पूर्ण झाली. आणि अप्पांनी पुढे असं म्हटलं की पुढे माणिकनी ज्या रागाने सगळ्या दुनियेला पागल केलं तो जोकंस राग गुणीदास जगन्नाथबुवा पुरोहित यांनी माणिकला माझ्यासमोर शिकवला. काय क्षण होते. तसेच पूर्वा कल्याण, श्याम कल्याण हे तसेच राग. पुलंनी तर असं म्हटलंय की हे राग जणू माणिकसमोर हात जोडून उभे असायचे, मेरे लायक कुछ सेवा असं विचारत. श्याम कल्याण रागातलीच एक पारंपरिक बंदिश डॉक्टर मिनल माटेगावकर यांच्याकडून ऐकूया. सावन की सांझ भई, 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 मोको सुखद भई, भई मोको सुखद भई, भई मोको सुखद भई, भई सावन की सांझ भई, सावन की सांझ
इतकी तयारीने बंदिश सादर करणाऱ्या मिनल माटेगावकर या विदुषी आशा खाडीलकर यांच्याच शिष्या आहेत. आणि संगीतात तर त्यांचं नैपुण्य आपण पाहतोच आहोत, पण NMIMS या सिव्हिल इंजिनिअरिंग या कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या त्या प्रमुख आहेत आणि IITमधून जलसंपदा या विषयात त्यांची डॉक्टरेट आहे. सूररत्न आणि सूरमणी या उपाधीनेही त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. पुणे भारत गायन समाजाच्या आप्पासाहेब भोपे यांच्याकडे माणिकबाईंचं संगीताचं प्राथमिक शिक्षण वयाच्या अवघ्या 9व्या-10व्या वर्षापासूनच सुरू झालं आणि वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी पुण्यात उमऱ्या गणपती चौकात त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम झाला. आणि त्याच सुमाराला HMV तर्फे दत्ता डावजेकरांचं गीत आणि संगीत असलेली त्यांची पहिली ध्वनिमुद्रिकाही निघाली होती किशोरावस्थेत असतानाच. पुढे मग त्यांनी हिराबाई सुरेश बाबू यांच्याकडे तालीम घेतली आणि आपल्या या गुरूंच्या परवानगीने उस्ताद आग्रा घराण्याचे उस्ताद इनायत खान यांच्याकडे त्या शिकायला गेल्या. उत्तम बंदिशी त्यांना तिथे मिळाल्या. तसंच लग्नानंतर अलाहाबादला गेल्यावर पंडित भोलानाथ भट्ट यांच्याकडूनही तालीम त्यांना मिळाली आणि जगन्नाथबुवा पुरोहित उर्फ गुणीदास यांनी तर आपल्या या शिष्येला अक्षरशः पुत्रवत मुलीसारखं प्रेम करून शिकवलं. आणि या सगळ्या गुरूंकडून मिळालेली विद्या माणिकबाईंनी आपल्या गानप्रवृत्तीशी जुळवून घेतली, हे मात्र विशेष. सुरेशबाबू मानेंच्या तालमीमध्ये बनारसी ठुमरीला त्यांनी पंजाबी तलम दुपट्टाही जोडला, पण पंजाबी गायकीतला आडदांडपणा आणि अतिवक्रपणा टाळून अत्यंत लढिवाळपणाची जोड त्याला दिली. एक गझल आपण जी ऐकणार आहोत मधुकर गोळवलकर यांनी संगीतबद्ध केलेली. गोळवलकर यांनासुद्धा बेगम अख्तर यांचा सहवास लाभला आणि पंजाबी गायकीचं वळण त्यांना तिथे मिळालं. या ठुमरीला, या गझलला त्यांनी इतकी लढिवाळ चाल दिली आहे आणि माणिकबाईंच्या स्वरात ती अतिशय आणखीनच आर्जवी होऊन आपल्यापुढे येते. चित्त चोरणारी गझल होते. पण त्या अगोदर मिश्र मांड खमाज याच रागांमधली एक ठुमरी आधी मिनल आपल्यापुढे सादर करते आणि त्यातूनच सावनी आपल्याला त्या गझलकडे घेऊन जाणार आहे. आज न जाओ, आज न जाओ परदेस, न जाओ परदेस, आज न जाओ परदेस, पिहरवा आज न जाओ परदेस, पिहरवा न जाओ
परदेस न जावो, आज न जावो परदेस, पिहर आज न जावो परदेस। न जावो परदेस, न जावो परदेस, आज न जावो परदेस। कारी बदरिया घेरी आ रही, कारी बदरिया घेरी आ रही, और तुम्हारी दूर नगरिया आज आज न जाओ परदेस। नजरेत नीट आले, 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 मी घेतले निशाण, मी घेतले निशाण, मी घेतले निशाण, मी घेतले निशाण, हलताच पापणीचा, हलताच पापणीचा, उकला अमोघ बाण, उकला अमोघ बाण। ते मीन केतनाचे, ते मीन केतनाचे, ते मीन केतनाचे, ग मोडिले धनु मी, ग मोडिले धनु मी, ते मीन केतनाचे, ते मीन केतनाचे, ग मोडिले धनु मी, ग मोडिले धनु मी, ग मोडिले धनु मी। आ आ आले मनात माझ्या, 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 किती साळ सूदबाई, किती साळ सूदबाई, किती साळ सूदबाई, मी
लोचनाला ग वाहिली तनू मी ग वाहिली तनू मी राजीव लोचनाला राजीव लोचनाला ग वाहिली तनू मी ग वाहिली तनू मी त्या चित्त चोरट्याला त्या चित्त चोरट्याला का आपुले म्हणू मी का आपुले म्हणू मी स्मृतिजाल आसवांचे स्मृतिजाल आसवांचे दिन रात का विणू मी दिन रात का विणू मी त्या चित्त चोरट्याला का आपुले म्हणू मी का आपुले म्हणू मी का आपुले म्हणू. वा, आता इतकी सुंदर गझल सादर केली सावनी दातार कुलकर्णी. साक्षात देवगंधर्व भास्करबुवा बखले यांची पणती आणि गाण्याचं शिक्षण वडील सुहास दातार, काका सुधीर दातार आणि मुख्यत्वे करून काकू शैला दातार यांच्याकडनं घेतलं आहे. शैला ते आज इथे आहेतच. खरं तर आमच्यासाठी खूप अवघड आहे आज गाणं, कारण दोघी येऊन समोर बसल्यात, त्यामुळे आम्हाला खूप टेन्शन आहे सगळ्यांना आज गाताना. नाही, पण तुम्ही अगदी खूप मनापासून आणि माणिकबाईंना समोर ठेवून गाता आहात हे अगदी लक्षात येते. आणि आत्ता मला असं एक सहज सुचलं की शैलाताईंना साक्षात माणिकबाईंचा सहवास आणि त्यांच्याकडूनच साक्षात तालीम मिळालेली आहे आणि शैलाताईंकडून सावनीला मिळाली आहे. तर त्यामुळे सूर्याचा प्रकाश चंद्राने घेऊन पुढे तो प्रकाशाने जगताला प्रकाशित करावं, त्याप्रमाणे शैलाताईंनी मला असं वाटतं माणिकबाईंची गायकी घेऊन पुढे आपल्या शिष्यांना ती गायकीचा प्रवाह, ती मशाल पुढे त्यांनी ठेवलेली आहे. ती ज्योत से ज्योत जलाते चलो. तसं मी माणिकबाईंच्या गाण्यांची निस्सीम भोगती आहे, चाहती आहे, हे निर्विवादच. पण त्यांच्या गाण्यावर काही भाष्य करावं किंवा त्याबद्दल त्याचं मी रसग्रहण करावं अशी काही माझी पात्रता नाही. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल तितक्याच थोर व्यक्तींनी लिहिलेल्या लिखाणाचा मी आधार घेते. विशेषतः त्यांचा सहवास आणि शिष्यत्व लाभलेल्या शैलाताई आणि पु ल यांच्या लिखाणातले बरेच संदर्भ माझ्या निवेदनामध्ये आहेत. गाण्याची चाल उचलणं म्हणजे शब्दांना संगीत दिग्दर्शकाने दिलेली सुरावट तंतोतंत म्हणणं नव्हे. हे स्पष्ट करताना पु ल म्हणतात, गायक किंवा गायिकेने गाण्याचं नुसतं दाई पण स्वीकारून चालत नाही, आई पण स्वीकारावं लागतं. ते गाणं सर्वस्वी आपलं करून गावं लागतं. माणिकबाईंच्या सगळ्याच गाण्यांमध्ये ते आपल्याला जाणवतंच. पण विशेषतः पुढचं जे गीत आहे, भक्तिगीत आहे, त्यामध्ये इतक्या अर्थतेने त्यांनी देवाला क्षणभर तरी डोळे उघडण्याची विनंती केली आहे की ती विनंती ऐकून परमेश्वराने निश्चितच त्यांच्यावर कृपादृष्टी केली, यात काही शंका नाही. क्षणभर उघड नयन देवा, केतकी चैतन्य. राणा पवार यांचे शब्द आहेत, दशरथ पुजारी यांचं संगीत.
नयन देवा क्षणभर उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा करावया तव मंगल पूजा करावया तव मंगल पूजा देह दीप मी जाळीन माझा देह दीप मी जाळीन माझा भाव भक्तीचा हा नजराणा भाव भक्तीचा स्वीकारून घ्यावा देवा देवा उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा धूप जाळीते मी श्वासांचा धूप जाळीते मी श्वासांचा धूप जाळीते मी श्वासांचा सुगंध पसरिला मंगलतेचा सुगंध पसरिला मंगलतेचा कोमल पद हृदयावर ठेवित प्रभु माझा यावा देवा देवा उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा देवा क्षणभर उघड नयन देवा अभंग नाही ओवी अभंग नाही ओवी मूक जीवाने कशी रे गावी मूक जीवाने कशी रे गावी नयनामधले अश्रू करीती अखेरचा धावा देवा देवा उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा देवा क्षणभर उघड नयन देवा उघड नयन देवा उघड नयन देवा अत्यंत भक्तिभावाने आणि आर्ततेने हे भक्तिगीत सादर केलं त्या केतकी चैतन्य गुरु सौ मुग्धा भट सामंत आणि ग्वाल्हेर आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित अरुण कशाळकर यांच्याकडून गेली अनेक वर्ष त्या मुलाचं मार्गदर्शन घेत आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता डिसायपल नावाचा जो चित्रपट होता त्यासाठी केतकी यांनी पार्श्वगायन केलेलं आहे. संगीत मत्स्यगंधा, संगीतची चौका रंगभूमी तसंच काही प्रायोगिक नाटकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या आणि शास्त्रीय आणि नाट्यसंगीत गायनासाठी
त्यांना विविध पुरस्कारही प्राप्त आहेत, अशा केतकी चैतन्य. पूर्वी नाट्यसंगीताकडे तुच्छतेने बघणाऱ्यांचा तथाकथित पंडित उस्तादांचा एक फार मोठा वर्ग होता. बालगंधर्वांची बोळवणसुद्धा ही मंडळी नाटक वालो में ठीक आहे अशी करायची. पण पुलंनी म्हटलंय तसं बालगंधर्वांच्या नखी होतं ते यांच्या मुखी नव्हतं. पण भास्करबुवा बखले, हिराबाई, माणिकबाई अशांच्या ह्या सगळ्यांनी नाट्यसंगीताला खूपच प्रतिष्ठा मिळवून दिली आणि नाट्यसंगीताद्वारे रागसंगीताची सामान्यांशी दोस्ती जमवली. बालगंधर्वांचं नाव तर त्याच्यात अग्रेसरच आहे. माणिकबाईंनी तो वसा पुढे चालवला. शैलाताई म्हणतात तसं आर्जव, मार्दव आणि लाघव ही बालगंधर्वांच्या गाण्यातली वैशिष्ट्य माणिकबाईंनी पुरेपूर उचलली होती आणि आपल्या गायकीतून सादर केली. पुलंनी एक आठवण लिहिलेली आहे की पुण्यातच बालगंधर्वमध्ये चतुरंग म्हणून कार्यक्रम त्यांनी केला होता आणि माणिकबाईंना त्याच्यात 2 पदं होती. तर बलसागर तुम्ही वीर शिरोमणी. तर पुलंनी लिहिलं आहे की माणिक त्या दिवशी असं काही गायली की म्हणाले मीच होतो निवेदनाला. तिच्या गाण्यानंतर मी जेव्हा गेलो स्टेजवर बोलायला तेव्हा आज माणिकला शाबासकी द्यायला नाना हवे होते हे वाक्य बोलताना मला 4 वेळा थांबावं लागलं, इतका मी भावूक झालो होतो म्हणाले. आणि नंतर मी माणिकला तसं म्हणालो तेव्हा माणिकही म्हणाली की अहो खरंच समोर नानाच उभे राहून मला त्यातल्या जागा सांगतायत असं मला त्या दिवशी वाटत होतं. म्हणजे एखादा कलाकार तन्मय झाला आणि अत्यंत भक्तिभावाने आपल्या गुरुला शरण जाऊन आणि त्याच्यात आपली प्रतिभा मिळवून जेव्हा गातो तेव्हाच ही किमया साधता येते. आणि रागसंगीताशी सामान्य जनांची दोस्ती जमवली म्हणजे काय तर सुजन कसा मन चोरीच्या किल्लीने रसिकांच्या मनाचं दार उघडायचं आणि मग मागून भूपाचा सगळा लवाजमा आत न्यायचा. असंच आता तारिणी नववसन धारिणीच्या किल्लीने दार उघडून तिलंगचा लवाजमा आपल्याला आत न्यायचा आहे. सावनीकडून ऐकूया हे नाट्यगीत. वात्सल्य हृदय धरुनी
धारिणी तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी तळमळे अवघे प्रजा तळमळे अवघे प्रजा तळमळे अवघे प्रजा उत्सवी मग्न राजा साधितो शकुनी काजा साधितो शकुनी काजा वैरी घर भरिती स्वैरगती रमती प्रजा जन फिरती राणी तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन तारिणी तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी तळमळे अवघे प्रजा तळमळे अवघे प्रजा तळमळे अवघे प्रजा प्रजा आ
आधी तो शकुनी काजा वैरे घर भरती स्वैरगती रमती प्रजा जन फिरती रारे तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी तारिणी नववसन धारिणी नववसन धारिणी नववसन धारिणी. रसिका हो, स्वयंवर सौभद्र मानापमान या नाटकातली गीतं पदं आपण खूप वेळा ऐकतो, पण आज आशाताईंनी मुद्दाम पटवर्धन या नाटकातलं गोविंदराव टेंबे यांचं गीत संगीत असलेलं हे नाट्यगीत निवडलं. त्यामुळे रसिकांनाही खूप वेगळं अनवट नाट्यगीत ऐकायला मिळालं. आपल्या मनात ना प्रत्येक देवाचं त्या त्या मूर्ती वैशिष्ट्याला अनुसरून एक विशेषण असतं. म्हणजे लंबोदर गणपती किंवा कोदंडधारी राम, अष्टभुजा देवी, सावळा विठू किंवा सावळा कृष्ण. पण गंमत अशी आहे की त्या कृष्णाच्या किंवा पांडुरंगाच्या सावळेपणाचं आपल्याला कितीही कौतुक असलं तरी प्रत्यक्षात मात्र गोऱ्या रंगाची चलती जास्त आहे. मला तरी वाटतं की आजही सर्वात जास्त विकलं जाणारं सौंदर्य प्रसाधन म्हणजे फेअर अँड लवलीच असेल. पण संत पंत शाहिरी काव्याचे संस्कार झालेल्या माडगुळकरांनी एकदा असे काही उत्कृष्ट शब्द लिहिले. बालगंधर्व मास्टर कृष्णराव यांच्या गायन शैलीचा गाभा आत्मसात केलेल्या सुधीर फडक्यांनी त्याला अशी काही चाल लावली आणि हिराबाईंचा वरदहस्त लाभलेल्या आणि अभिजात गायकीच्या संस्कारांनी पोषण झालेल्या माणिकबाईंनी ते आपल्या गळ्यातून असं काही खुलवलं की मराठी रसिक खोळावले, वेडावले. आणि ते गाणं इतकं लोकप्रिय झालं की एरवी गौरांगना म्हणून मिरवणाऱ्या गोऱ्या तरुणींना सुद्धा आपला रंग जरा सावळाच असता तर बरं झालं असतं, असं त्या काळात नक्की वाटायला लागलं असणार आहे. छोट्या छोट्या तानांच्या लढींनी सुरेख हरकती मुरक्यांनी नटलेल्या या गाण्याचं कुलशील मराठीचे, पण तानांची चैन मात्र पंजाबी वळणाची. ज्या गाण्याने माणिकबाईंचं नाव अक्षरशः घरोघरी जाऊन पोचलं आणि त्या गाण्याला पुढच्या वर्षी 80 वर्ष पूर्ण होणार आहेत. पण त्या सावळ्या रंगाचा तजेला जराही कमी झालेला नाही. गाणं चाणाक्ष रसिकांनी ओळखलंच आहे. सावळाचा रंग तुझा ऐकूया वेदश्री खाडीलकर ओक यांच्याकडे. धन्यवाद. रंग तुझा सावळाच 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 रंग तुझा पावसाळी नभापरी पावसाळी नभापरी आणि नजरेत तुझ्या आणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाचरे सावळाच रंग तुझा सावळाच रंग तुझा सावळाच रंग तुझा सावळाच रंग तुझा चंदनाच्या बन
नंदनाच्या बनापरी आणि नजरेत तुझ्या आणि नजरेत तुझ्या नाग खेळती विखारी विखारी सावळाच रंग तुझा 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 गोकुळीच्या कृष्णापरी सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी आणि नजरेत तुझ्या आणि नजरेत तुझ्या नित्य नांदते पावरी नित्य नांदते पावरी सावळाच रंग तुझा 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 माझ्या मनी झाकळतो माझ्या मनी झाकळतो माझ्या मनी झाकळतो आणि नजरेचा चंद्र पाहू केव्हा उगवतो पाहू केव्हा उगवतो पाहू केव्हा उगवतो सावळाच रंग तुझा सावळाच रंग तुझा करी जीवा बेचैन करी जीवा बेचैन करी जीवा बेचैन आणि नजरेत तुझ्या झालो गडी बंदिवान झालो गडी बंदिवान झालो गडी बंदिवान सावळाच रंग तुझा 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 सावळाच रंग तुझा
रंग तुझा सावळाच 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 रंग तुझा सावळाच रंग तुझा सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी पावसाळी नभापरी आणि नजरेत तुझ्या आणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाच रे सावळाच रंग तुझा सावळाच रंग तुझा सावळाच 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 रंग तुझा. आणि ही सगळी भावगीतं काय भक्तिगीतं काय अशी आहेत रागांवर आधारित असलेली की अगदी कट टू कट रेकॉर्डवर हुकूम गावं लागत नाही. म्हणजे ज्यांची तेवढी तयारी नसते ते तसेच गातात. पण इथे ज्या आपल्या सगळ्या गायिका आहेत त्या स्वतःच्या प्रतिभेनी स्वतःच्या विचारांनी स्वतःच्या ख्यालानी ते खुलवत आहेत गाणं. आणि या पावसाळी नभाचा सावळेपणा आपण मे महिन्यातच अनुभवतो आहे यंदा. आणि आज खरं सगळ्यांचे आभार मानले, पावसाचे आभार मानायला पाहिजेत, कारण तो आला नाही संध्याकाळी, त्यामुळे एवढा तुडुंब भरलेलं प्रेक्षागृह आज आहे. वेदश्री खाडीलकर ओक हिने इतकं सुंदर हे गीत सादर केलं. आशाताई खाडीलकर यांची कन्या आहे. SNDT विद्यापीठातून संगीत विषयामध्ये सुवर्णपदक पटकावून MA झालेली आहे. संगीताचं शिक्षण आई आणि गुरु अर्थात श्रीमती आशाताई खाडीलकर यांच्याकडे आणि महाविद्यालयात असताना आशाताई पारसनीस यांच्याकडूनही शिक्षण घेतलं. भावसंगीताचं शिक्षण सुप्रसिद्ध संगीतकार यशवंत देव यांच्याकडून घेतलं. आणि शब्दांचे उच्चार हे नानांच्या इतके चांगले कोणीच शिकवत नाही, त्यामुळे ते गायकीमध्ये अगदी ते जाणवतं. शब्दप्रधान गायकी ही नानांची खासियत. आणि वडील माधवराव खाडीलकर यांच्याकडून अभिनयाचाही वारसा मिळालेलाच आहे. नाटक मराठी चित्रपट यामध्ये भूमिका करते. आणि शास्त्रीय संगीतापासून ते चित्रपट संगीतापर्यंत अनेक कार्यक्रमांमधून आईप्रमाणेच चतुरस्र गायिका म्हणून तिने आपला वेगळा ठसा उमटवला. आणि तितकीच समर्पक साथ संगत करणारे आमचे वादक कलाकारही तितकेच तयारीचे आहेत. त्यांची ओळख करून घेऊया. तबला अभिजित जायदे, संगीत अलंकार आहेत गुरु श्री विजय दास्ताने आणि पंडित रामदास पळसुले यांचे शागिर्द आहेत. आकाशवाणी मान्यताप्राप्त कलाकार आणि अनेक संगीत नाटकाची साथ संगत तसेच मान्यवर कलाकारांच्या बरोबर साथ संगत केली आहे त्याने. आणि आजसुद्धा अनेक प्रकारातली गाणी सादर होत आहेत. लावणी पण सादर होणारच आहे, त्यामुळे विविध प्रकारचं वादन त्यांच्याकडून आपण आज ऐकतो आहोत. असे अभिजित जायदे. भक्तिगीत किंवा अभंग म्हटलं की पखावजची साथ त्याला एक वेगळीच उंची देऊन जाते. तर पखावज आणि इतर तालवाद्य वाजवणारे ढोलकी अर्थात पुढे ऐकायची आपल्याला सारंग भांडवलकर. तबला विशारद आहेत. तबल्याचं शिक्षण पंडित रामदासजी भोयर गुरुजी यांच्याकडे घेतलं आहे. तबला, पखवाज, ढोलक, ढोलकी अशी अनेक प्रकारची तालवाद्य वाजवतात. अनेक मान्यवरांना त्यांनी साथ संगत केलेली आहे. संवादिनी हे नाव सार्थ करणारी संगत जे करता आहेत उदय कुलकर्णी. कारण अशा प्रकारच्या गायनामध्ये खरं वाजवायचा खूप मोह होत असेल तुम्हाला, की कारण मध्ये जागा पुष्कळ आहे ना वाजवायला, असं कट गाणी नाही आहेत. पण तरीसुद्धा ते अत्यंत संयमाने समर्पक अशी साथ करतात. अनेक ज्येष्ठ गायकांबरोबर त्यांनी देश परदेशात दौरे केलेले आहेत. आकाशवाणी दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कलाकार आहेत. सिंथसायझरवरचे तरुण कलाकार तुषार दीक्षित, म्हणजे तरुणच आहेत बरं का सगळे, असं काही मी म्हणत नाही.
सिंथसायझरची तालीम त्यांनी केदार परांजपे आणि दर्शना जोग यांच्याकडून घेतली आहे. हार्मोनियमचं शिक्षण डॉक्टर चैतन्य कुंटे यांच्याकडून घेतलं आहे. पुणे विद्यापीठात ललित कला केंद्रातून हार्मोनियम विषयामध्ये MA ही पदवी त्यांनी घेतली आहे आणि सध्या भारतीय विद्याभवन शाळेमध्ये संगीत शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. यानंतर आपण जे गझलनुमा गीत ऐकणार आहोत त्याचे शब्द आहेत शांताबाई शेळके यांचे आणि संगीत आहे वसंत पवार यांचं. वसंत पवार हा खरं तर अत्यंत प्रतिभावान गुणी संगीतकार, पण वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी त्यांनी देह सोडला. अत्यंत गुणी होते, उत्तम सतारवादक होते, नृत्याची छान जाण होती आणि उर्दू तर मातृभाषा असल्यासारखी बोलायचे. पण असो, त्यांचं संगीत अजरामर आहे. त्यांच्याच स्वरसाजातली ही पुढची गझल चांदण्या रात्री तले ते स्वप्न तू विसरून जा, केतकी चैतन्य यांच्याकडून ऐकू. रुसवे ते हा
गीत गूजते कुजबूजती रुसवे ते हसू अन आसवे ती आज तू विसरून जा मी कधी होते तुझी ते मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. स्नेहलनी मगाशी आभार मानलेच आहेत, पण मी पुन्हा एकदा आभार मानते आणि सगळ्यांनी आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला पाहिजेत की साऊंड सिस्टीम सांभाळणारे सुजित खांबे. कारण संगीताच्या कार्यक्रमाला मॉनिटरमध्ये काय द्यायचं आणि इथलं सगळं बाहेर कसं ऐकू जाईल ह्याचे ते अत्यंत कुशल कलाकारच असतात ते. आणि कुठेही माईकच्या शिट्ट्या न वाजता, म्हणजे लावणीला शिट्टी प्रेक्षकातून आली पाहिजे पण माईकच्या शिट्ट्या नको वाजायला कुठे, तर परफेक्ट त्यांची साऊंड सिस्टीम असते. त्यासाठी सुजित खांबे यांचेही मनपूर्वक आभार. गाण्याच्या क्षेत्रात गानदेवता असतात, पण माणिक म्हणजे महाराष्ट्राची गानदुहिता आहे असं पुलं म्हणायचं. आणि इतर 4 सामान्य दुहितांप्रमाणेच ह्या गायिकेला संसार होता, 4 मुलींची आई होती, संसारातल्या आपदा होत्या, भावंडांना मार्गाला लावणं होतं, वृद्ध मातोश्रींची सेवा करणं होतं. कलाकार पती अमर वर्मा यांच्या आयुष्यातल्या चढ उतारातली ती सहचरी होती. प्रभात चित्रसंस्थेने माणिकबाईंना गोकुळ या चित्रपटासाठी गाणी दिली आणि प्रभातच्या इतर चित्रपटातही त्या गायल्या. शेजारीमधलं लखलख चंदेरीमध्ये त्या कोरसमध्ये होत्या. आणि देव आनंदचा पहिला चित्रपट हम एक हैं या चित्रपटामध्येही कोरसमध्ये माणिकबाईंचा आवाज होता. प्रभातच्याच आगे बढो या चित्रपटाचे गीतकार म्हणून अमर वर्मांचा प्रभातमध्ये प्रवेश झाला आणि त्यांनी आपल्या सालसपणाने आणि मित्रत्वाने सगळ्या सहकाऱ्यांची आपुलकी संपादन केली. माणिकबाईंनी त्यांना निवडलं का त्यांनी माणिकबाईंना निवडलं याचा काही कुणाला थांगपत्ता लागला नाही. पण स्वभाव अगदी साधा भोळा कसा सुचावा भलता चाळा परी दैव खुदू खुदू हसलं ग असं घडलं आणि मनात कुणीतरी लपलं खरं. ऐकूया तेच गीत आणि त्यानंतर एक लावणी. सॉरी, माझा जरा क्रम चुकला. हसले मनी चांदणे हे पुलंनी संगीत दिलेलं गीत आपण आता ऐकणार आहोत. हसले 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 मनी चांदणे चांदणे हसले मनी चांदणे चांदणे हसले मनी चांदणे जपून टाक पाऊल साजणी जपून टाक पाऊल साजणी नारदील पैजणे पैजणे हसले मनी चांदणे चांदणे हसले मनी चांदणे पानांच्या जाळीतल
चांदणे हो जरा बघा की वरी कळू द्या तरी उमटू द्या वाणी हो जरा बघा की वरी कळू द्या तरी उमटू द्या वाणी आढे वेढे उगाच सांगा आढे वेढे उगाच सांगा काय लाभले राणी काय लाभले राणी काग अशा पाठीस लागता काग अशा पाठीस लागता मिळुनी साऱ्या जणी मिळुनी साऱ्या जणी आज लाभला मला माझिया आज लाभला मला माझिया सर्वस्वाचा धनी ग सर्वस्वाचा धनी हसले मनी चांदणे चांदणे हसले मनी चांदणे किती ग भाग्याची किती किती ग भाग्याची किती किती ग भाग्याची किती किती ग भाग्याची किती ग भाग्याची भलतीच ओढही काम सुंदराची भलतीच ओढही काम सुंदराची नव्हे ग श्याम सुंदराची हसले मने चांदणे चांदणे हसले मने चांदणे जपून टाक पाऊल साजणी जपून टाक पाऊल साजणी नारतील पैंजणे पैंजणे हसले मनी चांदणे चांदणे हसले मनी चांदणे मनी चांदणे मनी चांदणे राजा बढे यांचे सुंदर शब्द आणि पुलंची अत्यंत हरकती मुरक्यांनी नटलेली चाल आणि हे गाणं त्या काळात तयार झालं आहे की जेव्हा मैत्रिणींनी चिडवल्यावर मुली लाजायच्या वगैरे. आजच्यासारखा खुल्लम खुल्ला मामला नव्हता, पण खरंच त्या मुग्ध अबोल प्रेमाची तरलता काही वेगळीच होती. मी असं ऐकलं आहे की हे गाणं खरं तर 4-5 गायिकांच्या आवाजात रेकॉर्ड होणार होतं, पण काय झालं माहीत नाही, माणिकबाईंच्याच आवाजात रेकॉर्ड झालं. अर्थात त्याची गोडी कुठेच कमी झाली नाही. पण आशाताईंनी इथे या गाण्याला अशी ट्रीटमेंट दिली की दोघींच्या आवाजात मैत्रिणींच्या संवादाच्या स्वरूपात ते सादर झालं. त्यामुळे ते खट्याळपण, ती चिडवाचिडवी जास्तच प्रकर्षाने रसिकांसमोर आली. आणि आता मी मगाशी चुकून अनाऊन्स केलेलं गाणं आपण आता ऐकूया. तुझ्या मनात तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग. तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग. तुझ्या मनात कितीतरी आजवर झोपलं ग. तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग. तुझ्या मनात
कसा सुचावा भलता चाळा परी दैव खुदू खुदू हसलं ग तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग तुझ्या मनात. कसा धरावा सखे भरवसा पळेल कुठवर बाई ग ससा प्रीत पारधी होईन सहसा प्रीत पारधी होईल सहसा कस अचूक कस अचूक सावज फसलं ग तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग तुझ्या मनात. मदन दूत पिटतील डांगोरा मदन दूत पिटतील डांगोरा मनोगतेही सांगती चोरा मनोगतेही सांगती चोरा मन मोरा नाचती माजोरा मन मोरा नाचती माजोरा कुणी न भेट कुणी न भेट बाई आपलं ग तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग तुझ्या मनात. तेच नाव ओठावर यावे तेच नाव ओठावर यावे तेच बोल कानात घुमावे तेच बोल ग तेच बोल कानात घुमावे तेच रूप नयनात रहावे तेच रूप नयनात भरावे. ते गुपित आम्हाला कळलं ग तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग तुझ्या मनात. कितीतरी आजवर जपलं ग तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग तुझ्या मनात
चढता चढता धरा हात की वाट नसे रुंदा जाळी मंदी पिकली करवंद 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 तुम्ही बालपणासून जीवाचं मैतर ही तरुणपणातील बालपणाची लहर कोणी बघत नाही हो चलाकडे लवकर आंबट गोडी चाकू वाटते पूर्वांगी छंदा जाळी मंदी पिकली करवंद जाळी मंदी पिकली करवंद जाळी मंदी पिकली करवंद जाळी मंदी पिकली करवंद मज लाज वाटते सांगायाचे धनी घ्या तुमचं तुम्ही जरा तरी समजून अहो पाळणा उद्याचा हलतो माझ्या दर्या टेकड्या चला धुंडूया होने पे बंदा जाळी मंदी पिकली करवंद 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 वाटते सांगायाचे धनी घ्या तुमचं तुम्ही जरा तरी समजून अहो पाळणा उद्याचा हलतो माझ्या दर्या टेकड्या चला धुंडूया होनी बेबंदा जाळी मंदी पिकली करवंद 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 माणिकबाईंनी गायलेली मला असं वाटतं ही एकमेव लावणी असावी आहे आणखी. पण लावणी ऐकताना बाईंची लावणी ऐकताना मला नेहमी पुलंच्या रावसाहेब या व्यक्तिचित्रातलं एक वाक्य आठवतं की रावसाहेबांचा रांगडं उमदेपण सांगताना पुलं असं म्हणतात की काहींच्या हाती मद्याचा पेला देखील खुलतो आणि काही लोक दूधसुद्धा ताडी प्याल्यासारखं पितात.
माणिकबाईंनी लावणीसुद्धा गायली ती आपला आब राखून अत्यंत भारदस्तपणाने, कुठेही छचोरपणाचा लवलेशही न येऊ देता, आणि म्हणूनच बाई फार ग्रेट होत्या. 1970 सालच्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस माणिकबाईंना खूप ताप यायला लागला. भयंकर आजार ठरला. महिनोन महिने हॉस्पिटलमध्ये बेशुद्धावस्थेत होत्या. अनेक वर्ष त्या आणि कित्येक डॉक्टर त्या व्याधीशी झगडले आणि लाखात एखाद्या होणाऱ्याला व्याधीतून बाई बऱ्या झाल्या. लाखात एक आवाज असलेल्या माणिकबाईंना आजार व्हावा तो देखील लाखात एक. बाई बऱ्या तर झाल्या, वाचल्या, पण आवाज, गाणं त्याचं काय? सगळ्यांच्याच मनात हा भयंकर प्रश्न होता. पण अत्यंत निरागस स्वभाव, सात्विकता, संगीत सेवा, कुटुंबीय हितचिंतक आणि लाखो रसिक यांची प्रार्थना फळाला आली आणि त्या निर्मळ सुराला धक्का देखील लावायची त्या आजाराची हिंमत झाली नाही. बातमी आली, पुण्याला सवाई गंधर्व महोत्सवात माणिकबाई गाणार. अक्षरशः डोळ्यात आणि कानात प्राण आणलेल्या हजारो श्रोत्यांनी मांडव भरून गेला. मीही त्या श्रोत्यातली एक होते. मी लहान होते त्यावेळेला, पण मला ती मैफल आजही आठवते, कारण आई वडील मला त्यांनी सांगितलं होतं की आजारपणानंतर माणिकबाईंची ही पहिली मैफिल आहे. बाई काहीशा अपंगावस्थेत खुर्चीवर येऊन बसल्या. तंबोरे झंकारू लागले. पहिला षड्ज कानावर पडला आणि अक्षरशः आजवर कोणाही रसिकाला मिळाली नसेल अशी हजारो नेत्रातून झरणाऱ्या आनंदाश्रूंची दाद बाईंना मिळाली. त्या आवाजाचं, त्या गायकीचं रसिकांना पिसं लागलं होतं ना. ते वेड, ते गारुड आजही त्यांच्या जन्मशताब्दीतही रसिक मनावर कायम आहे. याची साक्ष म्हणजे हे तुडुंब भरलेलं सभागृह. त्यांची सगळीच गाणी गोड हो. 1.5-2 तासात कुठली गाणी घ्यायची, किती घ्यायची, कुठली वगळायची हे ठरवणं खरं तर अशक्यच आहे. आणि म्हणूनच काही गाण्यांची मेडली आता आम्ही सादर करतोय. त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग नकळे मनान आता, नकळे मनान आता त्यावरू कसे ग त्या सावळ्या मज लागले पिसे नकळे मनान आता त्यावरू कसे ग त्या सावळ्यात मज लागले पिसे ग नकळे मनास आता, नकळे मनास आता यावरू कसे ग त्या सावळ्यात
मधुवनी फुलला निशिगंध नाचतो गोपी जनवृंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद धरुनिया फेर हरी भवती धरुनिया फेर हरी भवती गोजिरा गोपी गुण गुणती गोजिरा गोपी गुण गुणती आगळा रासाचा छंद आगळा रासाचा छंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद गोविंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद गोकुळीचा गोकुळीचा राजा माझा गोकुळीचा राजा माझा गोकुळीचा राजा माझा गोकुळीचा राजा माझा देवकी नंदन श्याम सुलोचन देवकी नंदन श्याम सुलोचन गोपगण्यांसह खेळे हासून गोपगण्यांसह खेळे हासून लेऊनी पानफुलाच्या साजा लेऊनी पानफुलाच्या साजा गोकुळीचा राजा माझा गोकुळीचा राजा माझा राजा माझा गोकुळीचा राजा माझा गोकुळीचा 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 राजा माझा गोकुळीचा राजा माझा गोकुळीचा राजा माझा कौसल्येचा रामबाई कौसल्येचा राम कौसल्येचा रामबाई कौसल्येचा राम कबीराचे विणतो शेले कबीराचे विणतो शेले कौसल्येचा रामबाई कौसल्येचा राम भावड्या या भक्तासाठी भावड्या या भक्तासाठी देव घरी का कौसल्येचा रामबाई कौसल्येचा हळूहळू उघडी डोळे पाहि जो कबीर पाहि जो कबीर हळूहळू उघडी डोळे पाहि जो कबीर पाहि जो कबीर पिडूनिया शेला गेला सखार गुवीर सखार गुवीर कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कौसल्येचा रामबाई कौसल्येचा
सुंदर कार्यक्रम चालला आहे, सांगीतिक कार्यक्रम, ह्या सगळ्या इतक्या सुंदर गात आहेत. पण तरीसुद्धा ना मला काहीतरी एक उणीव भासते आहे की ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारलेला आहे त्या विदुषी आशाताई खाडीलकर असून आपल्याला त्यांचं गाणं ऐकायला मिळत नाही आहे, हे काही बरोबर नाही. आणि म्हणून सर्व रसिकांच्या वतीने मी आशाताईंना विनंती करते की शेवटच्या भक्तिगीतासाठी आपण स्टेजवर यावं. रागसंगीत, उपशास्त्रीय संगीत, भावगीतं, भक्तिगीतं, अभंग, नाट्यसंगीत, ठुमरी, गझल अशा सर्व प्रांतात माणिकबाईंनी इतकं 100 नंबरी काम करून ठेवलं आहे की ती शिदोरी पुढची 100 वर्ष सहज पुरेल. वयाच्या 13व्या वर्षापासून ते 1996 साली देह ठेवेपर्यंत मधली आजाराची काही वर्ष सोडली तर त्या निर्मळ निरागस सुराने निरंतर रसिकांना मोहवलं. शरदाच्या चांदण्यात शांतवलं देखील. मी सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे माणिकबाईंच्या झळाळत्या कारकिर्दीतली काही वेचक रत्नच आज इथे आम्ही सादर करू शकलो. शैलाताई या या स्टेजवर या. नाही सगळ्या रसिकांच्या वतीने मी विनंती करते तुम्हाला, प्लीज या, प्लीज या, प्लीज या. नाही या 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 अहो असू दे. नाही गाणं ऐकायचं आहे तुमचं फक्त. देते. भक्तिरसाने सुरू झालेल्या या गानदिंडीची सांगत आहे भैरव इथल्या एका भक्तिगीताने करूया समूह स्वरात. त्यात शैलाताई आणि आशाताई याही सामील होत्या. नमस्कार रसिको. मगाशी धर्माधिकारी सरांनी सांगितलं होतं की आभार प्रदर्शनात आमची गोची करणार आहोत, पण आता ते नसल्यामुळे मी त्याचा गैरफायदा घेऊन, त्यांनी जसा गैरफायदा घेतला तसा मी पण गैरफायदा घेऊन ती संधी साधतोय की माणिकताईंच्या स्वराचा स्वरसुगंध, स्मृतिगंध आपण गेले 2 तास इथे अनुभवत आहोत. पण मोगऱ्याचा हार असू दे, गुलाबाच्या फुलांचा हार असू दे, त्याला ती फुलं ज्याच्यात ओवली जातात तो दोराही तेवढाच महत्त्वाचा असतो. तर सांगण्याचं तात्पर्य असं की आजच्या या सुंदर मैफिलीमध्ये ज्यांनी आपल्या मधाळ खुमासदार निवेदनांना रंगत भरली अशा मंजिरीताई धामणकर यांचंही अभिनंदन आणि यांनाही मनःपूर्वक धन्यवाद. त्यांनी सर्वांची ओळख करून दिली, पण त्यांच्या ओळख करून देण्याची मला जरुरी नाही हे माहिती आहे, पण एक औपचारिकता म्हणून एक मनःपूर्वक धन्यवाद देतो. त्याचबरोबर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ह्या सभागृहाला उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व कार्यवाह समितीचे आभार मानतो. नेहमीप्रमाणेच त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य दिलं. पुन्हा एकदा सुजित खांबे, सागर खांबे बंधू, इथले सगळे व्यवस्थापक आणि आपण उत्तुंग रसिक इतक्या प्रचंड संख्येने इथे आम्हाला दाद देण्यासाठी आलात त्याबद्दल आपलंही मनःपूर्वक आभार. उत्तुंग प्रतिनिधी ज्यांनी पूर्ण रंगमंचा मागची व्यवस्था सांभाळली त्यांचेही आभार, त्यांनाही धन्यवाद. असेच आमचे कार्यक्रम वर्षातून 2 किंवा 3 वेळा होत राहतात. तेव्हा आपल्या उत्तुंग ट्रस्ट या फेसबुक पेज किंवा उत्तुंग ट्रस्ट या यूट्यूब चॅनलला भेट देऊन आपल्या आधीच्या कार्यक्रमांची माहिती आणि काही क्षणचित्र आपल्याला तिथे दिसतील. त्याचप्रमाणे www.uttungtrust.org ही आपली वेबसाईट आहे ज्याच्यावर आपल्या गेल्या 30 वर्षांची माहिती संकल्पित स्वरूपात उपलब्ध आहे. तर त्याचाही लाभ घ्यावा. आम्हाला सहकार्य करण्यासाठी देणगी किंवा इतरत्र स्वरूपात मदत करायची असेल तर मला म्हणजे मी ओमकार खाडीलकर आणि आमच्या कोणत्याही प्रतिनिधींना संपर्क साधावा ही विनंती. आता जास्त वेळ घेत नाही, वळूया कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात. हॅलो. आमच्या उत्तुंगतर्फे माणिकबाईंना ही स्वरवंदना देण्याचा आम्ही प्रयत्न केला. माणिकबाई आकाशा एवढ्या मोठ्या आहेत, आम्ही खूपच छोटे लोक आहोत, पण आमची भक्ती खरी आहे एवढं सांगते. तेवढी आपण जाणाल. आणि या आता माणिकबाईंच्याच अत्यंत आवडत्या अशा भैरवीनं आम्ही ह्या कार्यक्रमाची सांगता करतो आहोत. गोड मानून घ्या.
नामयाची रंगली कीर्तनी जनी नामयाची रंगली कीर्तनी तोच चक्रपाणी भाव घेई जनी नामयाची रंगली कीर्तनी जनी नामयाची रंगली कीर्तनी मुखी हरिनाम नेत्र पैलती मुखी हरिनाम नेत्र पैलती देवाची पंढरी मोक्ष वाटे देवाची पंढरी मोक्ष वाटे मोक्ष वाटे ललिता कांडिता वाहता कावडी ललिता कांडिता वाहता कावडी चिंतनात गोडी विठ्ठलाच्या चिंतनात गोडी विठ्ठलाच्या 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 जनी नामयाची रंगली कीर्तनी जनी नामयाची रंगली कीर्तनी चक्र टाकोरिया दडावे हरीने चक्र टाकोरिया चक्र टाकोरिया दडावे हरीने भक्ताचे देवाने दास व्हावे भक्ताचे देवाने दास व्हावे जुळो असे नाते जळो गर्व हेवा जुळो असे नाते जळो गर्व हेवा तुझी आस देवा पांडुरंगा तुझी आस देवा पांडुरंगा 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 जनी नामयाची रंगली कीर्तनी जनी नामयाची रंगली कीर्तनी देते चक्रपाणी भाव घेई जनी नामयाची रंगली कीर्तनी जनी नामयाची रंगली कीर्तनी रंगली कीर्तनी